कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच. संपूर्ण प्राइस ॲक्शनमध्ये आपण फक्त बुलिश साईडला मार्केट जाण्याची पॉसिबिलिटी समजून घेत होतो. सपोर्ट काय बनला होता, प्राइस ॲक्शन काय बनली होती, मार्केट बुलिश होण्याची पॉसिबिलिटी का आहे, हे देखील आपण प्राइस ॲक्शनवरून समजून घेतलं होतं. आणि आज जर बघितलं तर निफ्टी 150 पॉईंटवरती, बँक निफ्टी 250 पॉईंटवरती, सेन्सेक्स जवळजवळ 650 पॉईंटवरती. तर हा काही तुक्का आहे का? पडत्या मार्केटमध्ये आणि मार्केटनी एकही दिवस रिकव्हरी दाखवली नाही, परंतु पडत्या मार्केटमध्ये मार्केट उद्या बुलिश मोमेंटम दाखवू शकतं आणि हे आपण कालच्या ॲनालिसिसमध्ये समजून घेतलं होतं. आणि त्याच्यावरती 20 ते 25 अशा कमेंट होत्या. म्हणजे मला त्या जे लोक कमेंट करतात ते कोणाला फॉलो करतात त्यांनाच माहिती, परंतु त्यांच्या ज्ञान किती आहे हे त्यातनं समजून आलं. कारण की खूप साऱ्या मित्रांच्या अशा कमेंट होत्या की सर, इराणने युरोपियनवरती हमला करण्याची धमकी दिलेली आहे. ओके, ही झाली न्यूज. धमकी दिलेली आहे, ही झाली न्यूज. परंतु प्राइस ॲक्शन काय दाखवते? प्राइस ॲक्शन ओरडून सांगते की इकडनं मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. आणि तुम्ही जर कालचा सविस्तर व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण वारंवार बघितलं होतं की मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी का जास्त आहे आणि मार्केट डाऊन साईडला जाण्याची पॉसिबिलिटी का कमी आहे, हे आपण संपूर्ण डिटेल्स बघितलं होतं. आता जे काही मित्र नेगेटिव्ह जाईल मार्केट, सेलिंगमध्ये येईल मार्केट, तुम्ही जो ॲनालिसिस केलाय तो बऱ्यापैकी चुकीचा आहे, असं ज्यांनी कमेंट केलं होतं ना, ते लोक कोणाला फॉलो करतात ते थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा की तुम्ही योग्य व्यक्तीला फॉलो करताय का, योग्य व्यक्तीचे व्हिडिओ बघताय का, किंवा ज्याच्याकडून तुम्ही नॉलेज घेताय त्याला हे नॉलेज आहे का. कारण की मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये ओरडू सांगत असतो की आपल्याला प्राइस ॲक्शन बघायची, आपल्याला चार्ट कुठे जाऊ शकतो हे समजून घ्यायचंय. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे आज मार्केटचा गॅप अप. आता गॅप अप झाला त्याच्यामुळे जी आपण बुलिश मोमेंटम कालच्या ॲनालिसिसमध्ये डिस्कस केली होती, ती बुलिश मोमेंटमचा जो बुलिश मोमेंटम होता तो डायरेक्टली मार्केटने गॅप अप दाखवला. आणि काय होतं की ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडमध्ये असतं ना, त्यावेळेस मार्केट पकडणं हे कठीण असतं. कारण की मोस्ट ऑफ द टाइम मार्केट हे गॅप अप करत रॅली करतं. आता जेव्हापासनं CAS आलं होतं, साधारण 3 ऑगस्टला CAS आलं होतं आणि आज जर बघितलं तर 20 ऑगस्ट आहे. तुम्ही शेवटचे जर 15 ते 16 ट्रेडिंग सेशन जर बघितलं, म्हणजे 10 ते 12 ट्रेडिंग सेशन जर बघितलं, तर मार्केट साधारणपणे फ्लॅट ओपनिंग बघायला मिळत होतं. परंतु आजच मार्केटने एक मोठी गॅप ओपनिंग दाखवली. ओके, तर हे काय आधी समजण्याचं कारण काय आहे की मार्केट गॅप अप होऊ शकतं किंवा मार्केट बुलिश होऊ शकतं. ओके, एका पडत्या मार्केटमध्ये आपण विचार करतो की मार्केट बुलिश होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. हे कशावरून आपण समजून घेतो? हे आपण समजून घेतो प्राइस ॲक्शनवरून. आणि त्यामुळे मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की मार्केटमध्ये न्यूज ह्या येत असतात. वेगवेगळ्या पद्धतीच्या इतकं सगळं मोठं जग आहे, कुठेही काही न्यूज चालू असतात. आता मार्केट त्याच्यावरती कसं रिॲक्ट करतंय ना, हे पाहणं गरजेचं आहे. ओके, लास्ट टाइम जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी एक न्यूज होती. तात्यांनी न्यूज केली होती, ट्रम्प तात्यांनी, की जो हार्मोन्स आहे त्याच्यावरती त्यांनी त्यांचा ताबा सांगितला होता. परंतु त्या दिवशी मार्केट निगेटिव्ह न होता त्या दिवशी मार्केट बुलिश झालं होतं. आणि काल जर बघितलं तर काल खूप लोकांचे, म्हणजे मीही कमेंट बघितल्या आणि काही लोकांचे व्हिडिओ देखील होते की मार्केटमध्ये खूप मोठी सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु काय झालं मार्केटमध्ये? एक बुलिश मोमेंटम आला. म्हणजे न्यूज आणि चार्ट याच्यामध्ये तुम्हाला फरक बघायला मिळत असेल. ओके, त्यामुळे न्यूज ज्यावेळेस येते ना, त्या न्यूजला कन्फर्मेशनसाठी आपल्याला ती न्यूज बरोबर आहे का चुकीची आहे त्याच्यासाठी आणखी 5 न्यूज बघायला लागतं. म्हणजे एक न्यूज ती बरोबर आहे का चुकीची आहे हे तपासण्यासाठी परत 5 न्यूज बघायला लागतात. परंतु चार्ट जेव्हा ओपन होतो ना, तो चार्ट आपल्याला डोळ्यासमोर दिसतो. आपण सगळ्यात जास्त वेळ जर कुठे घालवतोय मार्केटमध्ये, तर तो चार्ट रीड करण्यामध्ये घालवतो आणि ज्यावेळेस मार्केट ओपन होतं, आपली नजर ही चार्टवरती असते. त्याच्यामुळे कोणाला किती प्राधान्य द्यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि अक्षरशः काही लोकांनी वेड्यात काढलं.
की याला मार्केट समजत नाहीये, मार्केट मोठा गॅप डाऊन होणार आहे, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येणार आहे. हा एकच नमुना आहे की हा म्हणतो बुलिश होईल मार्केट. कारण की ह्या मार्केटसाठी 12 ते 13 वर्ष दिलेली आहेत. ओके, आणि त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला आज बघायला मिळालं. मार्केट खूप मोठं ग्रीन मध्ये क्लोज झालेलं आहे. ठीक आहे, तर तुमचं याच्यावरचा एक्सपिरियन्स कसा होता, तुम्हाला कशा पद्धतीने गोष्टी समजायला लागले ते हे देखील तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी एचदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली अनालिसिस व्हिडिओमध्ये. उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे. आज जी मार्केटनी मोठी मोमेंटम दाखवली आहे, आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोतच आहे. त्याचबरोबर उद्याचा म्हणजे शुक्रवारचा मार्केटचा संपूर्ण दिवसभराचा ट्रेंड काय राहू शकतो, प्राइस ॲक्शन काय बनू शकते आणि मार्केटची दिशा काय राहू शकते, याचं सविस्तर विश्लेषण आपल्याला विथ प्राइस ॲक्शन करायचं आहे. त्यामुळे माझी एक इच्छा आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा. तुमचे काही क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. ओके, आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जे लोक शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहे. कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही नवीन गोष्टी, जो काही माझा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 वेळा तरी बोलत असतो की प्राइस ॲक्शन प्राइस ॲक्शन प्राइस ॲक्शन. तर ही प्राइस ॲक्शन नेमकी काय आहे, ही प्राइस ॲक्शन कशी चालते, प्राइस ॲक्शन म्हणजे चार्ट आपल्याला कसा वाचता यायला पाहिजे हे आहे ते. त्याच्यामध्ये कसे सेटअप बनतात, वरती जाताना मार्केटमध्ये कशा पद्धतीने मुवमेंटम येतो, खाली जाताना मार्केटमध्ये कशा पद्धतीने मुवमेंटम येतो, मार्केट वरती जाताना खाली येतं त्याला आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बोलतो BOS, तो कशा पद्धतीने बनतो, खालनं वर जाताना आता हे जे मार्केट वरती गेले हे आपल्याला कशा पद्धतीने समजलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये सविस्तर पद्धतीने डिटेल्समध्ये समजून सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट कशी असायला पाहिजे, कॅपिटल मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, ट्रेड मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कसं असायला पाहिजे, ह्या देखील गोष्टी सविस्तर पद्धतीने शिकवलेल्या आहेत. आणि ह्या 2 गोष्टी शिकल्यानंतर तुमची सायकोलॉजी, मार्केटचं नेचर, तुमचं नेचर, ट्रेडिंग सायकोलॉजी, ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला कशा पद्धतीने यायला पाहिजे हे सविस्तर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. तुम्ही जर शिकण्यासाठी इच्छुक असाल तर आवर्जून जॉईन करू शकता. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे, शिकत आहात, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगायला पाहिजे. कारण की काय होतं, खूप लोकांना वाटतं की खूप लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी हे शिकलेले देखील आहेत, परंतु त्यांना तिथनं व्यवस्थित नॉलेज मिळालेलं नाही. ओके, त्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, ज्यांनी मित्रांनी जॉईन केलेला आहे, तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये काही चेंजेस बघायला मिळालेत का, तुमचा मार्केट बघण्याचा दृष्टिकोन चेंज झालाय का, हे तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगा. आणि ज्या मित्रांना जॉईन करायचंय आवर्जून जॉईन करू शकता, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे. बरं, आता हे पिन कमेंट्स किंवा डिस्क्रिप्शन हे कुठे असतं, कुठे तुम्हाला लिंक बघायला मिळेल, तर इकडे जर बघितलं तर आपला हा चॅनल आहे. ओके, हा चॅनल कुठल्याही रिसेंट व्हिडिओवर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला आपला व्हिडिओ ओपन होईल. त्याच्यामध्ये जर गेलो तुम्ही तर तुम्हाला इकडे खाली काय बघायला मिळते, मोरचं ऑप्शन बघायला मिळते. आता हे कम्प्युटरवरती तुम्हाला दाखवते, तुम्ही फोनमध्ये बघत असाल तर तुम्हाला अशाच पद्धतीचा ऑप्शन बघायला मिळेल. याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला इकडे बघायला मिळते प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडचा कोर्स आणि ही त्याची लिंक. बरं, याच्यावरती क्लिक केल्यावर काय बघायला मिळते आपल्याला, यावरती क्लिक केल्यावरती आपल्याला अशा पद्धतीचे पेज ओपन होते. तुम्ही इकडे जाऊन कोर्सला जॉईन करू शकता. ओके, कोर्सला जॉईन केल्यानंतर तुम्हाला लगेच इन्स्टंट तुमच्या मेल ID वरती कोर्सचा ॲक्सेस येईल. तिकडनं तुम्ही कोर्सचे व्हिडिओ बघायला सुरुवात करू शकता. किती आणि कसे व्हिडिओ आहेत, 19 व्हिडिओ आहेत. कालावधी काय आहे, 1 वर्षाचा कालावधी आहे. कोर्सची जर भाषा बघितली तर ती काय आहे, मराठीमध्ये आहे. ओके, कॉन्टेंट काय आहे, हे सगळे व्हिडिओ शिकवलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, हा पूर्ण सिलेबस आहे. आता तुम्हाला वाटेल की काही 2-3 मिनिटाची व्हिडिओ आहे का, नाही. प्रत्येक व्हिडिओ जर बघितला ॲव्हरेजली तर 35 ते 40 मिनिटाचा आहे. काही व्हिडिओ 1-1 तासाचे देखील आहेत, 50-50, 55 मिनिटाचे आहे. कारण की तुम्ही जर ॲनालिस्ट व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर व्हिडिओ देखील आपला ॲनालिस्टचा व्हिडिओ देखील 30-35 मिनिटात होतो. कारण की मला शॉर्टकटमध्ये शिकवता येत नाही.
मला गोष्टी व्यवस्थित पद्धतीने समजून सांगायला आवडतात आणि संपूर्णच्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत, ज्या की सिलेबल्स आहेत, ते सगळे सिलेबल्स इकडे व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलेले आहेत. कोर्स जॉइन केल्यानंतर तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल, तिथं कस्टमर सपोर्ट म्हणून आहे, तिकडे तुम्ही मेसेज करू शकता. ओके. आणि शिकण्यावरती भर द्या. शिकल्याशिवाय काहीही नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल की आपण विदाऊट नॉलेज याच्यामध्ये टिकू शकतो, तर तुमचा हा गोड गैरसमज आहे तो आधी दूर करायला तुम्ही सुरुवात करा. आता येऊया आपण चार्टवरती. चार्टवरती काय बघायला मिळते? निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. सगळ्यात अगोदर आपली नजर गेली पाहिजे इंडिया विक्सकडे. इंडिया विक्स 10 आहे, 10.75. आज जर बघितलं तर 5% निगेटिव्ह झालंय. आणि ज्यावेळेस इंडिया विक्स लो असतो ना, ओके, तुम्ही जे बोलताय ना की इराणने युरोपला धमकी दिली आहे, ट्रम्प तात्याने इराणला धमकी दिली आहे, हे ज्या धमक्या आहेत ना, ह्या धमकी म्हणजे मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट व्हायला पाहिजे. ह्या न्यूज जर मार्केटनी जर समजून घेतलं तर. परंतु मार्केटमध्ये इंडिया विक्स लो होतोय. इंडिया विक्स लो होणे म्हणजे काय की मार्केटमध्ये कुठल्याही पद्धतीची भीती, कुठल्याही पद्धतीचं फिअर नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला इंडिया विक्स लो होताना दिसतोय. इंडिया विक्स काय आहे? इंडिया विक्स हा भीतीचा इंडेक्स आहे. मार्केटमध्ये जर खूप जास्त भीती असेल तर इंडिया विक्सची प्राइस वाढते आणि मार्केटमध्ये जर भीतीचं वातावरण कमी असेल त्यावेळेस इंडिया विक्सची प्राइस कमी होते. मग हे काय दाखवतंय आपल्याला? इंडिया विक्स वाढलाय का इंडिया विक्स कमी झालाय? इंडिया विक्स कमी झालाय याचा अर्थ काय? मार्केटमध्ये भीतीचं वातावरण काय आहे? खूप कमी आहे. आणि न्यूज कसे येतं? ते न्यूज भीती दाखवण्याचे येते. परंतु मार्केट त्याने घाबरतंय का? आपल्याला जर ह्या इंडेक्स बघितलं तर ह्या इंडेक्सवरून आपल्याला बघायला मिळते की मार्केट त्याला घाबरत नाही. ओके. आता एक दिवस बुलिश मोमेंटम मार्केटने दाखवलाय म्हणजे मार्केट खूप मोठा स्ट्रॉंग बुलिश झालं असं नाही, कारण की आपण बघितलं होतं मार्केट 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती, सॉरी डेलीच्या टाइम फ्रेमवरती, की मार्केटमध्ये कोणाकोणाच्या लक्षात आहे. मी हेच सांगत असतो की सोशल मीडियावरती खूप सारं नॉलेज आहे, खूप सारे लोक म्हणतात की सोशल मीडियावरती आहे, परंतु काल शिकवलेला व्हिडिओ तुमच्या आजचं तरी लक्षात आहे का? काल आपण बघितलं होतं की मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटम आहे. मार्केटनी इकडनं कुठलाही हेल्दी पुलबॅक दाखवलेला नाहीये आणि तो हेल्दी पुलबॅक आपल्याला इकडनं बघायला मिळू शकतो. परंतु आता तिकडे तो गॅप अप ओपन झाला ती वेगळी गोष्ट आहे. परंतु मार्केटनी जर बघितलं तर पुलबॅक दाखवलेला नव्हता. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघितलं होतं. आणि आपण हे देखील समजून घेतलं होतं की ही जी लेवल आहे ही मार्केटची लेवल, सपोर्टची लेवल आहे. मार्केटने इकडे पुलबॅक दाखवला, इकडे छोटा पुलबॅक दाखवला, इकडे पुलबॅक दाखवला, इकडे, परंतु या लेवलनंतर मार्केटने पुलबॅक दाखवला नाही. ती पुलबॅक येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे आणि तो पुलबॅक मार्केटने आज दाखवलेला आहे. ओके. सो या काही गोष्टी आहेत ह्या आपण कशावरून बघितलं होतं? ह्या आपण प्राइस ॲक्शनवरून बघितलं होतं. ओके. व्हिडिओ संपूर्ण बघत जावा. खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, कारण की काय ह्या थोड्या गोष्टी टेक्निकल आहे, लोकांना बोर वाटू शकतं, परंतु 2-3 वेळेस 1-2 महिना तुम्ही बघितलं ना, तुम्हाला ह्या गोष्टी जेव्हा समजतील ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकण्यासाठी आणखी इंटरेस्ट येईल. ओके. तर जाऊया 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. आता मार्केट जर बघितलं तर मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवलाय, परंतु मार्केटने गॅप अप दाखवलाय. त्याच्यानंतर मार्केट काहीसं रेंगाळलं. रेंगाळण्याचा अर्थ काय की मार्केट साईडवेज झालं. ओके. इकडे आपल्याला अशा पद्धतीने ट्रेंड लाईन बघायला मिळते का? तर बघायला मिळते. ट्रेंड लाईनचा सपोर्ट जर बघितलं तर या लेवलच्या आसपास सपोर्ट काय आहे? 24,200चा. क्लोजिंग काय आहे? 24,231ची. रेजिस्टन्स काय आहे? 24,250. म्हणजे ही एक मार्केटने तयार केलेली रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर काय सपोर्ट बघायला मिळते? या लेवलच्या आसपास सपोर्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. या लेवलच्या आसपास सपोर्ट आहे. टेक्निकली सपोर्ट जर बघितलं तर थोडंसं आणखी खाली येते, परंतु इकडे जर बघितलं तर साधारण या लेवलच्या आसपास एक सपोर्ट आहे. तर हे मल्टिपल सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. ते रेजिस्टन्स जर बघितला तर मार्केटनी एक मोठी कॅन्डल करून ह्या 2 कॅन्डल करून परत थोडंसं पुलबॅक घेतलेला आहे. तर इकडे जर बघितलं तर ही एक लेवल आहे जिकडे मार्केटनी रेजिस्टन्स दाखवलाय. त्यानंतर जर बघितलं तर या लेवलच्या आसपास मार्केटने मल्टिपल रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतर या लेवलच्या आसपास मल्टिपल रेजिस्टन्स. तर या काही लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. आता इकडे जर बघितलं तर ही गॅप अप आता झाला, ठीक आहे.
गॅप अपला थोडंसं एक वेळासाठी जर आपण बाजूला केलं तर इकडे काय बघायला मिळते, आपल्याला एक मल्टिपल लेवल आहे जिकडे मार्केटने ट्रेंड लाईन तयार केली आहे. आता या ट्रेंड लाईनच्या खाली आपल्याला एक राऊंड लेवलचा सपोर्ट आहे 24,200चा आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 24,250ची लेवल आहे. म्हणजे 50 ते 55 पॉईंटची रेंज आपल्याला इकडे निफ्टीमध्ये बघायला मिळते, ज्या दिवसामध्ये निफ्टी मोस्ट ऑफ द टाइम या रेंजमध्ये कन्सोलिडेशन केलेलं आहे. म्हणजे या लेवलवरती काय मार्केटनी कन्सोलिडेशन म्हणजे मार्केटला डायरेक्शन मिळालेलं नाही. ओके, आणि त्याच लेवलवरती जर मार्केट सपोर्ट ब्रेक करत असेल तर गॅप अप नंतर मार्केटनी नवीन हाय लावला, परंतु सस्टेन झाला का नाही झाला सस्टेन, तिकडनं परत तो थोडासा लोअर साईडला. आता ही जर प्रायजेक्शन गॅप अप नंतर बघितलं तर इतकी नेगेटिव्ह आहे का, नाही. जर मार्केट गॅप अप पण होऊन जर हाय ब्रेक नसता केला आणि जर खाली आलं असतं आणि क्लोजिंग काहीशी डे लोला और रिकव्हरी करून म्हणजे जी गॅप अप होतं तिची जर पुलबॅक देऊन जर थोडंसं गॅप कमी केला असतं तर म्हणू शकलो असतो थोडं निगेटिव्ह सिनारिओ तयार झाला. परंतु आत्ता तरी मार्केटमध्ये या क्लोजिंगच्या वेळेस कुठलाही निगेटिव्ह सिनारिओ बघायला मिळत नाहीये. परंतु त्याच्यानंतर जर मार्केट टेक्निकल 24,200ची जर लेवल ब्रेक करत असेल, निफ्टी करत असेल, तर मग मार्केटमध्ये डाऊन साईडच्या काही सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळतात. त्या सपोर्ट आहे 24,165, 24,140 आणि 24,100. या काही नेगेटिव्ह साईडच्या म्हणजे डाऊन साईडचे सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर या लेवलवरती रेजिस्टन्स आहे. मार्केटने गॅप अप नंतर कन्सोलिडेशन केले, कंटिन्युएशन जर केलं मार्केटनी 24,250च्या वरती जर क्लोजिंग मिळाली तर आता इंडिया विक्स थोडासा हायर लोअर साईडला आहे. त्यामुळे बुलिश साईडला जाताना मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला पॉज, थोडंसं काही कन्सोलिडेशन अशा पद्धतीचा काहीसा मोमेंटम बघायला मिळू शकतो. म्हणजे जो म्हणतो ना आपण स्ट्रेंथ, मार्केटची स्ट्रेंथ ती थोडीशी कमी बघायला मिळू शकते बुलिश साईडला. ओके, आणि त्याच्यामध्ये जर मार्केट जर लेवल ब्रेक करत असेल तर तिकडे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, कॅपिटल मॅनेजमेंट ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेच्याच आहे. त्यामुळे मी वारंवार सांगत असतो की तुमच्याकडे नॉलेज हे पाहिजेच. विदाऊट नॉलेज यामध्ये टिकणं खूप 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 कठीण आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्यांच्या भरोश्यावर जर तुम्हाला काम करायचं असेल यामध्ये, तर याच्यामध्ये तुम्ही यायलाच नाही पाहिजे. कारण की जर दुसऱ्यांच्या भरोश्यावर काम करत असाल तर तिथे संपलेलं आहे. तिथंच सगळं जो म्हणतात ना आपला काय म्हणतात तिथे, की सगळं संपले तिथेच. यायच्या अगोदरच तुमची लंका लागलेली आहे. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. आणि बुलिश साईड जर लेवल बघितलं तर 24,286, 24,320 आणि 24,346. ओके, या काही बुलिश साईडच्या लेवल आहे. तर या रेंजच्या आतमध्ये जर छोटा गॅप अप किंवा गॅप डाऊन पण होतं तर रेंज आहे नो ट्रेडिंग ती तशीच आपल्याला बघायला मिळते. परंतु जर काहीसा गॅप अप किंवा छोटा गॅप अप किंवा काहीसा मोठा गॅप अप जर ओपन होत असेल ना, तर मग तिकडे फ्रेश प्राइस ॲक्शन काय बनते ना हे पाहणं गरजेचं आहे. आता काही लोकांना प्राइस ॲक्शनच समजत नाही, तर ती फ्रेश शिळी काय काहीही कळत नाही. म्हणजे इतक्या बेसिक कमेंट असतात काही लोकांच्या, की मी स्वतः विचार करतो की हे मार्केट इतके रिस्की आहे आणि इतके कॅज्युअल पद्धतीने लोक याचा कसा विचार करू शकतात. तर थोडंसं आहे ना, थोडंसं म्हणजे माझे शिक्षक होते ते सारखे त्यांचं एक बोलणं असायचं, जनाची नाही तर मनाची तरी थोडी ठेवा. ओके, म्हणजे तुम्ही एक सुज्ञ व्यक्ती आहात, तुम्हाला भरपूर गोष्टी समजतात आहे. मग ही गोष्ट तुम्हाला नाही समजत आहे का, की या मार्केटमध्ये जर तुमच्याकडे बेसिक ते ॲडव्हान्स नॉलेज नसेल, तर याच्यामध्ये काम करणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. मग इतकं जर तुमच्याकडे नॉलेज नसेल, तर त्याची सुरुवात तुमची अभ्यासापासून झाली पाहिजे. 7-8 महिने, वर्ष तुम्ही अभ्यासाला दिला पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या मार्केटमध्ये काम करायचं की नाही याचा विचार करायला पाहिजे. लोकं उलटं करतात लोकं. आधी काम करायला बघतात, नंतर मार्केट लाथ मारून हाकलून देतं, त्याच्यानंतर अभ्यासाचा विचार करतात. परंतु तोपर्यंत तुमची सायकॉलॉजी संपलेली असते, तोपर्यंत तुम्ही संपलेले असतात. त्या सायकॉलॉजी जी खराब झालेल्या सायकॉलॉजीमधनं परत तयार होणं, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की लाखातला एक आहे तो. प्रत्येकजण त्यातून तयार होऊ शकत नाही. परंतु
तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्ही मार्ग आहे तुमचा तो अभ्यासातनं मग करायचं की नाही ह्याचा जर विचार करत असाल तर त्यावेळेस तुमची सायकोलॉजी ही फ्रेश असणार आहे. आणि ह्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हातारा झाल्यानंतर मग जिममध्ये जाण्यात काहीच पॉईंट नाही, परंतु तरुणमध्ये जिम जाणं हे एक योग्य पद्धत आहे. आता तुम्हाला हे उदाहरण समजलंय की नाही हेच मला आधी कळलं नाही, तुम्ही आवर्जून सांगा. ओके, तर गॅप अप पण होत असेल तर फ्रेश प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं आहे. गॅप डाऊनवरती मार्केट रेजिस्टन्स आणि सपोर्ट झोनच्या मध्ये आहे, त्यामुळे खूप जास्त जर मोठा गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये काही पुलबॅक नंतर काही नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन म्हणून काही या लेवलच्या आसपास म्हणजे जो रेजिस्टन्स इथनं मार्केट काही ब्रेकडाऊन करते का हे पाहणं गरजेचं आहे. ओके, जाऊया बँक निफ्टीमध्ये. वाव वाव, बँक निफ्टी ॲक्च्युली आज थोडंसं मी प्रोग्राममध्ये होतो. ओके, त्यामुळे मला मार्केट ट्रॅक करता आलं नाही किंवा मार्केट मला बघता आलं नाही, परंतु आत्ता मी बँक निफ्टीचा चार्ट बघतोय आणि बँक निफ्टीच्या चार्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीची प्राइस ॲक्शन बघायला मिळाली. तर ज्यांना प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचं नॉलेज आहे, ज्यांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स केलेला आहे, आवर्जून सांगा इकडे कोणता सेटअप बनला होता. आणि इकडे ऑलरेडी मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम देखील दाखवली होती, तर इकडनं एक सुंदर असा मोमेंटम बँक निफ्टीने दाखवला. मला याचं समजत नाही, सगळं कधी कधी हा एकदम चांगल्या पद्धतीने चालतो आणि कधी कधी पाला फापलतो. ओके, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. तर इकडे जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती तर हा एका तुम्हाला बघायला मिळेल की इकडे याची एक रेंज तयार आहे. ओके, हा एका चॅनलमध्ये आहे, कळतंय तुम्हाला, दिसतंय, हा एका चॅनलमध्ये आहे. आणि चॅनलच्या आधी जर तुम्ही बघितलं तर याने इकडनं एक अशा पद्धतीची बुलिश प्राइस ॲक्शन दाखवली होती. ओके, मग ही जर प्राइस ॲक्शन आपण कन्सिडर करत असेल अशी इकडनं ही बुलिश मोमेंटम, त्याच्यानंतर हा एक पुल बॅक, कारण की इकडपर्यंत चाललेलं आहे, साधारण जवळजवळ बघितलं 50% पर्यंत पुल बॅक दिलेला आहे, त्याच्यानंतर वरती गेला. ओके, आणि त्याच्यानंतर जर आजचा इंट्राडे हाय जर ब्रेक होत असेल तर मग या लेवलचा हाय, या लेवलचा हाय, जे की मोठ्या लेवल आहेत त्या थोड्याशा विचार जर केला तर आपण, म्हणजे आत्ता जर बघितलं तर 57,500 आणि हा जर स्विंग बघितला तर साधारण 58,300च्या आसपास आहे. आणि हा जर स्विंग बघितला तर 58,750च्या आसपास आहे. तर मोठी एक रेंज आपल्याला ओपन होताना दिसते आत्ता जर या संपूर्ण प्राइस ॲक्शनचं आपण नॉलेज घेतलं तर. ओके, परंतु इंट्राडेमध्ये काय लेवल बनतात ते थोडं समजून घ्या. आता इकडे काय बघायला मिळते की मार्केटने इकडनं जेव्हा आलं तर डाऊन साईड, इकडनं डाऊन साईड, इकडनं डाऊन साईड, इकडनं डाऊन साईड, इकडनं डाऊन साईड, मग इकडे आपल्याला एक चॅनल बघायला मिळतोय आणि हा ए ग्रेड चॅनल आहे. ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड हे काय चॅनलचे प्रकार आहेत, कशा पद्धतीने आहेत, हे चॅनलचा जो सिलेबसचा जो टॉपिक आहे ना प्राइस ॲक्शन सेटअप कोर्समध्ये खूप डिटेल्समध्ये समजावून सांगितलेला आहे. तर तो एकदा नक्की आवर्जून बघा. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आणि अजूनही जरी आपल्याला इकडे बघायला मिळतंय की हा थोडासा निगेटिव्ह झालाय, परंतु याच्यामध्ये अजूनही काहीशी प्राइस ॲक्शन आहे ती पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. त्याच्यासाठी काही लेवल आहे, त्या लेवल आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आजचा जर इंट्राडे हाय बघितलं तर या लेवलच्या आसपास आहे, एक स्विंग जर बघितलं तर या लेवलच्या आसपास आहे, त्याच्यानंतर क्लोजिंगची जर सपोर्ट बघितलं तर या लेवलच्या आसपास आहे, डाऊन साईडला जर बघितलं तर सपोर्ट, सपोर्ट आणि सपोर्ट, बुलिश साईडला जर बघितलं तर या लेवलची आणखी एक रेजिस्टन्स आहे. तर या काही लेवल्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. ओके, तर प्राइस ॲक्शन काय आहे की इकडे मार्केटने गॅप अप पण दाखवला, परंतु हा निफ्टी किंवा सेन्सेक्स प्रमाणे थोडासा होल्ड नाही झाला हायर लेवलवरती, हा थोडासा डाऊन साईडला आला, म्हणजे जर ओपनिंगच्या थोडासा खाली आला. परंतु तेच निफ्टी आणि सेन्सेक्स जर बघितलं तर ओपनिंगच्या आसपासच आहे. ओके, मग इकडनं जर काहीसं बुलिश प्राइस ॲक्शन झालं, म्हणजे इकडनं डबल बॉटम, कप अँड हँडल, जे पण काही बुलिश प्राइस ॲक्शन आहेत हे जर तयार होत असेल तर परत काहीसं बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे ही जी रेंज आहे ना ही आपल्याला काहीशी बुलिश फ्लॅग अँड पोल दाखवू शकते. आता त्या लेवल काय बनतात ते 57,556 ब्रेकआउट लेवल,
57,688 फर्स्ट रेजिस्टन्स आजचा इंट्राडे हाय, सेकंड रेजिस्टन्स 57,800. या काय लेवल बघायला मिळतं ते लक्षात ठेवा. ही जी रेंज आहे ना, या लेवलवरती खूप हेवी कॅन्डल बनली होती, त्यामुळे फर्स्ट लेवल नंतर ट्रेड मॅनेजमेंट तुम्हाला येणं गरजेचं आहे. ओके, डाऊन साईडला आता इकडनं मोमेंटम निगेटिव्ह आहे, छोटासा पुलबॅक घेतलाय, एक येऊ द्या, थोडा टप्पा खाऊ द्या. टप्पा खाऊन इकडे काहीसं चॅनल जर करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग काहीसं निगेटिव्ह मोमेंटम जर बघितलं तर 57,277, 57,155 आणि 57,065 या काही डाऊन साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळतात. गॅप अप जर ओपन असेल या लेवलच्या आसपास 57,688, 57,700 तर काहीसा सेलिंग मोमेंटम परत एकदा बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन ओपन होत असेल तर या लेवलच्या आसपास म्हणजे फर्स्ट सपोर्टच्या आसपास, तर मग ओपनिंगमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु या बुलिश मोमेंटम नंतर सेकंड हाफमध्ये जर काही कन्सोलिडेशन झालं आणि लेवल जर ब्रेक झाली तर परत सेकंड हाफमध्ये काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. इकडे काहीसा सेकंड हाफमध्ये निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला होता. नो ट्रेडिंग झोनचा जर विचार केला 57,556 आणि 57,400 या काही कन्सोलिडेशनच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. ओके, जाऊया सेन्सेक्समध्ये. वा, सेन्सेक्समध्ये एक सुंदर प्राइस ॲक्शन झाली होती. तर किती लोकांना समजली किती लोकांना नाही आय डोंट नो, बट एक सुंदर प्राइस ॲक्शन झाली होती आणि ज्यांनी प्राइस ॲक्शन आणि सेटलमेंटचा कोर्स जॉईन केलाय ऑलमोस्ट बऱ्याच लोकांना ही समजायला पाहिजे. गॅप अप दिसतोय का, डबल बॉटम दिसतोय, परंतु एक दादांनी एक सुंदर कमेंट केली होती, म्हणजे सांगितलं होतं की सर डबल बॉटम बघायला मिळाला मला, जे की प्राइस ॲक्शन आणि सेटलमेंटच्या कोर्सला जॉईन आहेत ते कमेंट करून आवर्जून सांगू शकता. परंतु इंडेविक्स हा -4 होता. काय होता? -4. त्याच्यामुळे प्रीमियममध्ये मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी होती. त्यामुळे हा जो सेटअप होता डोळ्यासमोर बनूनही तिकडे दुर्लक्ष केलं. तर एकेप्रमाणे त्यांचं जे नॉलेज आहे ते बऱ्यापैकी चांगलं आहे, याच्यावरून समजून येतं. कारण की जर इंडेविक्स कमी असेल आणि मार्केट जर बुलिश साईडला जात असेल तर तिकडे प्रीमियम वाढण्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते. ओके, तर आज काय मी मार्केटला ट्रॅक केलं नाही त्यामुळे काही प्रीमियम बघितले नाही मी, परंतु एक सुंदर डबल बॉटम इकडे बनला होता. आणि डबल बॉटम डबल टॉप हे तुम्ही फक्त ऐकलेले आहे, ते बनतात कसे, त्याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो कसा असतो, कुठे बनतो, कुठे लेवलवरती बनल्यावर आपल्याला त्याचा विचार करायला पाहिजे, ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्यायला शिका. ओके, तर इकडे जर बघितलं तर रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते 77,600. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलच्या आसपास सपोर्ट आहे 77,440. नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळते. डाऊन साईडला जर बघितलं तर एक लेवल, सेकंड लेवल जर बघितलं तर ही लेवल, थर्ड लेवल जर बघितलं तर ही लेवल. ओके, आता या लेवलच्या आसपास डबल बॉटम आहे त्यामुळे या लेवलवरती थोडासा रिस्क फॅक्टर आहे, परंतु इकडे जर बघितलं ही ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते. ओके, तर ते थोडंसं ह्या गोष्टी तुम्हाला बघता आल्या पाहिजे की बाबा इकडे डिवायडर आहे, तो डिवायडरवरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे. 77,600चा नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स लेवल आहे. डाऊन साईडला जर बघितलं 77,440ची सपोर्ट लेवल आहे नो ट्रेडिंग झोनची. तर ही काही रेंज आपल्या इकडे बघायला मिळते. बुलिश साईडला जर विचार केला तर फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स, साधारण थर्ड रेजिस्टन्स, या काही लेवल आहेत. लेवल थोडंसं समजून घ्या प्राइस ॲक्शननुसार. आता ज्या पद्धतीने ही प्राइस ॲक्शन आहे तर बुलिश साईडला जाण्यासाठी थोडंसं मार्केटला ताकद लावावी लागेल, थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागेल. मार्केट थोडंसं दमल्यासारखं बुलिश साईडला जाताना दिसू शकतो, दमल्यासारखं. ओके, 77,600 जर लेवल ब्रेक होतीये तर 77,727, 77,845 आणि 77,932 या काही लेवल आहेत. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं थांबून फ्रेश प्राइस ॲक्शन काय बनते निफ्टीप्रमाणेच इकडे देखील बघणं गरजेचं आहे. डाऊन साईडला जर मार्केट सपोर्ट ब्रेक करत असेल तर मग काहीसा निगेटिव्ह सिनारो बनते. मार्केट लास्ट टाइम इकडनं निगेटिव्ह मुवमेंट दाखवलं होतं का, दिसतोय तुम्हाला, दाखवलं होतं. मार्केट निगेटिव्ह झालं होतं का, निगेटिव्ह झालं होतं. मग इकडनं जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट आहे 77,327, 77,228
आणि 77,000 साधारण 100 या काही निगेटिव्ह साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. या लेवलच्या आसपास जर गॅप डाऊन पण असेल तर एक पुलबॅक नंतर मग काय ट्रेंड लाईन बनते का किंवा कुठला निगेटिव्ह पॅटर्न बनतोय का हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर परत डाऊन साईडच्या काही मोमेंटम बघायला मिळू शकतो. नोटेडिंग झोन 77,600 77,440 साधारण 180 पॉईंट ते 200 पॉईंटचा नोटेडिंग झोन आपल्या इकडे बघायला मिळतो. ओके, आय होप पूर्ण जो ॲनालिसिस आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजला असेल सुटसुटीत पद्धतीने. ज्या काही लेवल आहेत, ज्या काही प्राइस ॲक्शन आहेत त्या देखील तुम्हाला समजल्या असतील. पण एकच सांगणं आहे, मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्याच्यासाठी अभ्यास हा गरजेचा आहे. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.